मंत्र्यांच्या बंगल्यातील दुरुस्तीच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप आमदार रोहित पवारांनी केला। मंत्र्यांना दिलेल्या बंगल्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय। बंगल्यात महागडं फर्निचर घेण्याची गरज काय असा सवाल त्यांनी विचारला। संरक्षक भिंतींना ग्रेनाइट लावण्याची गरज नसतानाही ग्रेनाइट लावलं असल्याचा आरोप त्यांनी केला। दरम्यान दुसऱ्यांदा खर्च केला गेला तेव्हा खुद्द फडणवीसांनाही माहिती नसल्याचं त्यांनी म्हटलंय। वर्षा बंगल्यात 19 लाखांची गादी कशासाठी घेतली असा सवाल रोहित पवारांनी केला आणि या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली। महाराष्ट्र शासनामध्ये सातत्याने सुरू असलेल्या वेगवेगळ्या भ्रष्टाचारांवर जे आरोप करत असतात भ्रष्टाचाराचे किंवा वेगवेगळे मुद्दे जे पुढे आणतात ते आमदार रोहित पवार आपल्या बरोबर आहे। आताही त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलाय। ट्विट त्यांनी करून हा मुद्दा उपस्थित केलेला आहे आणि हा मुद्दा महाराष्ट्राच्या मंत्र्यांच्या संदर्भातला आहे। नेमकं काय हे संपूर्ण प्रकरण आहे आणि रोहित पवार यांचे काय आरोप आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय हे सगळं प्रकरण आहे आणि कशा पद्धतीने हा भ्रष्टाचार केला जातोय असं तुमचं म्हणणं आहे? बघा, आम्ही जेव्हा सरकारला म्हणतो की शेतकऱ्याला मदत करा, विद्यार्थ्यांना करा, युवांना करा, या विविध समाजाला करा, तेव्हा सरकार काय म्हणतं आमच्याकडे पैसा नाही। पण दुसऱ्या बाजूला जे सगळे मंत्री आहेत त्यांच्या बंगल्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च जर केला जात असेल हे कितपत योग्य आहे। आता हा विषय म्हणजे 2024च्या आधी जे अधिवेशन झालं होतं त्यावेळेस मी बोललो होतो की 6 महिन्यापूर्वी तुम्ही खर्च केला आहे बंगल्यांवर, म्हणजे 7-8 महिन्यापूर्वी, म्हणजे जेव्हा पक्ष फुटला उद्धव ठाकरे साहेबांचा, एकनाथ शिंदे साहेब आणि BJP एकत्रित आली, त्यानंतर जे काही नवीन मंत्रिमंडळ झालं दादा त्यांना जॉईन झाले, त्या सगळ्या मंत्र्यांना बंगले करून दिले होते। त्यासाठी 30-40 कोटी रुपये हा खर्च झाला होता आणि लगेचच 6 महिन्यानंतर ज्या बंगल्यांवर खर्च झाला होता त्या बंगल्यांवर परत एकदा 30-40 कोटीचा खर्च झाला होता। त्याच्यात खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असं मी बोललो होतो। मला उत्तर देत असताना गुलाबराव पाटील साहेब उत्तर देत असताना ते काय म्हणाले की रोहित पवार खोटं बोलतायत, रोहित पवार फक्त ॲलिगेशन करतायत, त्यांच्याकडे काही पुरावे नाही। मी सगळे पुरावे तिथे दिले होते, पण त्या बाबतीत कुठेही काही नाही झालं। तर एक सामाजिक कार्यकर्ता हा दक्षता व गुणनी यंत्र विभाग जे आहे PWDचं त्यांना त्याला पत्र दिलं आणि मग त्या विभागाने, म्हणजे PWDचाच विभाग आहे जो दक्षता विभागाच्या अंतर्गत येतो, तो त्यांनी ऑडिट केलं आणि ऑडिट केल्यानंतर त्याच्यामध्ये ज्या ज्या काही गोष्टी मी सांगत होतो त्या गोष्टी सगळ्या खऱ्या निघाल्या। आता ह्याच्यामध्ये काय झालं आहे की ह्याच्यामध्ये फर्निचर महागडं वापरलं गेलं आहे। काही ठिकाणी नुसती साधी भिंत करता आली असती पण त्याला ग्रॅनाइटचं यांनी क्लॅडिंग केलेलं आहे। दुसरी गोष्ट, CM साहेबांची परवानगी लागते खर्च करायच्या आधी, तर हे दुसऱ्यांदा जो खर्च झाला तेव्हा CMला काहीच माहीत नव्हतं, म्हणजे त्यांची परवानगी न घेता हा खर्च तिथं झालाय असं देवेंद्र फडणवीस साहेबांना। आता ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर कोणाकोणाच्या बंगल्यावर किती रुपये खर्च झाला। आता हे दुसऱ्यांदा, पहिल्यांदा तेवढाच खर्च झाला, आता हे दुसऱ्यांदा मी सांगतोय। अजितदादांच्या देवगुरीवर 19 लाख झाला, ठीक आहे, कमी आहे। सुधीर मुनगंटीवार साहेबांच्या त्यावेळेस ते मंत्री होते त्यावेळेस किती झाला तर 1,50,00,000 झाला होता। राधाकृष्ण विखे पाटील साहेब रॉयल स्टोन 1,58 लाख। गुलाबराव पाटील ज्यांनी मला विरोध केला होता, नाही तर मी खोटं बोलतो असं बोललो होतो, जेत1 या बंगल्यावर 1,15,00,000चा खर्च तिथे झाला होता। अशी सगळी यादी घेतली तर 30-40 कोटीपर्यंत तिथे जाते। आता ह्याच्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी आहेत, त्या खोलात मी जाते। आता CM साहेबांच्या घरामध्ये सुद्धा काही दिवसांपूर्वी एक गादी घेतली, मॅट्रेस घेतली, ती 19 लाखाची घेतली। म्हणजे तुम्ही खर्च करत असताना बेबाप खर्च करताय आणि इथं लोकांना म्हणताय की तुमच्याकडे पैसा नाही। आता ह्याच्यामध्ये बघा, ह्याच्यात सावे साहेब जे त्यावेळेस मंत्री होते त्यांनी 29 जुलै 2024ला एक पत्र लिहिलं आणि मी तर त्या घरात राहत होतो। मी ज्या घरात राहत होतो त्या घरामध्ये जर मॉडिफिकेशन झालंच नव्हतं तर त्या घराच्या नावावर बिलं कशी निघाली असं अतुल सावे साहेब स्वतः जे PWDचे मंत्री होते असं त्यांनी एक पत्र हे तिथं लिहिलेलं आहे। म्हणजे मी जे बोलतो तेच कुठं ते अतुल सावे साहेबसुद्धा तिथं म्हणत आहेत। मंत्री असताना त्यांना माहीत नव्हतं काय घोळ झाला आहे। तर याच्यामध्ये अधिकारी आणि काही ठराविक मंत्रालयातले लोकांनी मिळून खूप मोठ्या प्रमाणात पैसा हा खाल्लेला आहे। कदाचित ते CM साहेबांना माहिती नसावं। जर मग या सरकारमध्ये खऱ्या पद्धतीने अधिकार हे सगळे CM साहेबांना असताना त्या
CM साहेबांच्या कार्यालयाकडनं कुठेही परवानगी न करता जर साळवा गोंधळ खाली होत असेल, त्यातून पैसा काढला जात असेल तर हे कितपत योग्य आहे? अशी उधळपट्टी एका बाजूला तुमची सुरू आहे. आता नागपूरला 8 दिवसाचं अधिवेशन आहे आणि त्या अधिवेशनासाठी एका बंगल्यावर 1.5 कोटी रुपयाचा खर्च तिथं केला जात आहे. तर 8 दिवसासाठी 1.5 कोटी रुपये खर्च करायची जरूरत आहे का? थोडी डागडुजी करा. आता सभापती राम शिंदे सर जे आहेत त्यांच्या बंगल्यावर 1,25,00,000चा खर्च आता सुरू आहे. कशाला? ठीक आहे, थोडंसं पाऊस बिऊस आला तर कुठे ती गळेल जास्तीत जास्त, पण इथं जे आमचे शेतकऱ्याची घरं वाहून गेले त्याला पैसे तुम्ही प्राधान्य द्या. पण तसं न करता अशा पद्धतीने उधळपट्टी चालली आहे आणि हेच मी कुठेतरी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.